पत्रकार लतीफ पठाण यांचे पोलीस ठाण्यात खळबळजनक निवेदन। वाजेगाव सरपंचाच्या पुतण्यासह तिघांविरुद्ध तक्रार दाखल। वाजेगाव ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा भ्रष्टाचार आणि निधीचा अपहार मी पुराव्यासह चव्हाट्यावर आणला, म्हणूनच मला संपवण्याचा कट रचला जात आहे। मध्यरात्री माझा रस्ता अडवून मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असा खळबळजनक आरोप लोकसारा वृत्तपत्राचे उपसंपादक तथा पत्रकार लतीफ खान पिरखान पठाण यांनी केला आहे। मंगळवारी रात्री त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्यात पोलीस कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधींशी बोलताना लतीफ पठाण यांनी घडलेल्या घटनेचा थरार मांडला। ते म्हणाले, मी गेल्या काही काळापासून वाजेगाव ग्रामपंचायतीमधील निकृष्ट कामे आणि आर्थिक घोटाळ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे पुराव्यासह तक्रारी केल्या आहेत। याच रागातून 10 मार्च 2026 रोजी रात्री दुपारचे 12:15 सुमारास मी देगलूर नाक्यावरून वाजेगावकडे परतत असताना वाजेगावच्या जुन्या पुलावर मला अडवण्यात आले। ते पुढे म्हणाले, सरपंचाचा पुतण्या शेख दिवशात उर्फ ठाकरे पी. शेख जावेद आणि त्याच्यासोबत असलेल्या 2 अनोळखी इस्मांनी त्यांची मोटारसायकल माझ्या गाडीसमोर आडवी लावली। तू वारंवार आमच्या काकांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी का करतोस, असे म्हणत त्यांनी मला अत्यंत अश्लील शिवीगाळ केली। एवढेच नाही तर सरपंच आणि माझ्या भावाने तुला जीवे मारण्यासाठी सांगितले आहे। तू आता कोणतीही तक्रार कर, तुला सोडणार नाही, अशी उघड धमकी देऊन ते तेथून पसार झाले। लतीफ पठाण यांनी सांगितले की 30 डिसेंबर 2024 पासून ते या भ्रष्टाचाराचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत। प्रशासकीय कारवाईची भीती वाटू लागल्यानेच आता गुंडगिरीचा सहारा घेऊन पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न वाजेगावच्या सरपंचांकडून केला जात आहे। सत्य लिहिल्यामुळे जर कुणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर हा केवळ माझ्यावर नाही तर संपूर्ण पत्रकारितेवर आणि लोकशाहीवर झालेला हल्ला आहे, असे भावूक उद्गार त्यांनी यावेळी काढले। गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी। या प्रकरणी लतीफ खान यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून फिर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळातून होत आहे। जर पत्रकारांना अशा प्रकारे धमकावले जात असेल तर सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळणार, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे। मी भ्रष्टाचाराविरोधात उभा ठाकलो म्हणून मला लक्ष्य केले जात आहे, पण अशा धमक्यांना मी डगमगणार नाही। पोलिसांकडून मला न्यायाची अपेक्षा आहे। लतीफ खान पिरखान पठाण, पत्रकार। सर, एफआयआर देण्यासाठी आपण ग्रामीण पोलीस ठिकाणी आलात, काय समस्या होती काय? नमस्कार, मी लतीफ पठाण, मी पण पत्रकार आहे, वाजेगावचा राहणार आहे। रात्री मी वाजेगावच्या सरपंचाच्या विरोधामध्ये 27 कंप्लेंट देत आहे भ्रष्टाचारच्या। अशा बरेच काही कंप्लेंट आहेत। त्यांनी रोडची भ्रष्टाचारी केली। 24 पासून त्यांनी सविस्तर कंप्लेंट देत आहेत। त्याचा एक शेख जावेद पिता असा एक दिशा त्यांनी रात्री 12:15च्या सुमारात मी देगलूर नाका ते वाजेगावला येत होतो, तेव्हा त्यांना मला ब्रिजवरती आडून इसम 2 मुले अनोळखी 2 मुले होते, त्यांच्यासोबत मला धमकी वगैरे लावून तुला जीव मारतो तू वारंवार आमच्या सरपंचा विरोधात तक्रार द्यास माझ्या म्हणून मला जीव मारण्याची धमकी दिली। मी तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन साहेबांना सांगितली, अशी चौकशीची पडताळणी करा म्हणून सांगितली। साहेबांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला। त्यांच्यावरती 3 आरोपी आहेत। शेख जावेद याचा एक आरोपी आहे, त्याच्यामध्ये 2 एक सरपंचाचा पुतण्या आहे वाजेगावचा जमील आमिर हमजा, याचा पुतण्या आहे तो दिशांत, आणि त्याचा अजून एक पुतण्या आहे। त्यांना सतत मला 2 वर्षापासून त्रास देत आहेत। मला ते सरपंचानं भ्रष्टाचार केला आहे वाजेगावमध्ये। हे भ्रष्टाचार आहे। मी 2024 पासून त्यांच्यावर वारंवार तक्रार करत आहे की त्याच्यावर तक्रार करत आहे, तू भ्रष्टाचार वाजेगावात केला। त्यांचा पूर्ण भ्रष्टाचार मी उघडकीस आणल्यामुळे मला वारंवार त्याचे पुतणे आणि त्यांनी जीव मारण्याच्या धमकी देत आहेत। त्यासाठी मी पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल केला। मी अगोदर त्यांच्यावरती पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिसला आणि SP साहेबाकडे यांच्याकडे वारंवार निवेदन दिलं, तर माझ्या निवेदनाची काहीच चौकशी झाली नाही। तरी पण आज मला माझ्यावर जीव मारण्याची पूर्णपणे प्रयत्न केला होता। मी कसं तरी माझ्या घराकडे जीव वाचून माझा निघून गेलो। तर आज मी ग्रामीणला येऊन कंप्लेंट दिली, तरी माननीय चिंचोड साहेबांनी माझी तक्रार लगेच घेऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि साहेबांनी आश्वासन दिले की तुम्हाला पूर्णपणे तुमचं साहित्य केलं जाईल, असं मला सांगितलं। पोलीस स्टेशन याचं सरपंचाचं नाव जमील आमिर हमजा, वाजेगावचा हा सरपंच आहे। तो 15 वर्षापासून सतत वाजेगावचा कारभार सांभाळत आहे आणि आता 6 महिने झाले त्याला। 2 महिन्यापासून ते प्रशासक जे होतं ते गवर्नमेंटचा प्रशासक, सरपंच म्हणून यांना प्रशासक दिलं। त्याचा पुतण्यामध्ये 15 साल तो हमने पहले राज करे और 5-6 महीने हमको मिले, ये 6 महीने में मैं तुझे जान से मार दूंगा। मुझे सरपंच ने ऐसा बोला कि तुझे जान से मार दे मेरे भाई ने, तब तक तुझे जान से मारेंगे, तब तक तुझे छोड़ेंगे नहीं, असे मला वारंवार धमक्या येत आहेत। माझ्या जर जीवेचं काही बरं वाईट झालं त्याचे 2 पुतणे आणि सरपंच हे जिम्मेदार राहतील। मला पोलीस प्रशासनानं पूर्णपणे प्रोटेक्शन देऊन माझी दखल घ्यावी।